पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रात्री उशिरा पोलिसांनी रेव पार्टीवर छापा टाकला। या पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर सहभागी असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी 3 महिला आणि 2 पुरुषांना ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप केला आहे। भाजपाच्या एका नेत्याने खेवलकर यांच्यावर पार्टी आयोजनाचा आरोप केला आहे। खराडी येथील रेव पार्टी प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खूप मोठा खुलासा केला। त्यांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू असून संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र आतापर्यंतच्या माहितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे केवळ पार्टीत उपस्थित नव्हते तर त्यांनीच ही पार्टी आयोजित केली होती असा गंभीर आरोप महाजन यांनी केला आहे। या आरोपामुळे प्रकरण अधिकच गडद होत असून पोलीस तपासाची दिशा आता अधिक महत्त्वाची ठरणार आहे। तामिळनाडूमधील कांचीपुरममध्ये 2018 मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत अभिरामी या महिलेने आपल्या 2 मुलांची हत्या केली होती। बिर्याणी स्टॉलवर काम करणाऱ्या मीनाची सुंदर मुलासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर तिने पती आणि मुलांना संपवण्याचा कट रचला होता। तिने आधी दुधात विष टाकून त्यांना दिले, त्यात मुलाचा जीव घेतला तर मुलगा वाचल्यानंतर उशीने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली। त्यानंतर तिचा पती ऑफिसमध्ये असताना ती प्रियकरासोबत पळून गेली। आता न्यायालयाने अभिरामी आणि तिच्या प्रियकराला शिक्षा सुनावून मृत मुलांना न्याय दिला आहे। या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे। मातोश्री निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती। शिवसेना नेते अखिल चित्रे यांनी वांद्र्यात लावलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। या बॅनरवर कोविडमध्ये कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री लाभला, सर्वांना जपणारा बाळासाहेबांचा पुत्र शोभला असा उल्लेख आहे। या बॅनरमधून उद्धव ठाकरेंच्या कोविड काळातील नेतृत्वाची प्रशंसा करण्यात आली आहे। लोणावळा शहरात मानवतेला काळिंबा फासणारी धक्कादायक घटना घडली असून एका 23 वर्षीय तरुणीवर कारमध्ये तिघांनी मिळून संपूर्ण रात्री अत्याचार केला। नारायणी धाम मंदिराजवळून तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिचे हातपाय बांधून मारहाण करत तिचे कपडे फाडून सातत्याने बलात्कार करण्यात आला असून तिला पहाटे नांगरगाव परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले। पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून उर्वरित 2 नराधमांचा शोध सुरू आहे। पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे अधिक तपास करत आहेत। यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे। रेव पार्टी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे। सरबत पिणाऱ्यालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल असा टोला मारला असून खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात पुराव्यांसह आरोप केल्यानंतर लगेचच कारवाई झाली। याकडेही लक्ष वेधून अख्खा भाजपा म्हणजेच रेव पार्टी झाली असून अशा पार्टीशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही असा आरोप करत त्यांनी भाजपाने खासदार आणि आमदार पळवल्याचा गंभीर आरोप केला आहे। राजकीय विरोधकांना यंत्रणांचा गैरवापर करून लक्ष केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। नाशिक शहरातील देवळाली परिसरात जीएसटी विभागाच्या पुणे येथील गुप्तचर यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे। सॉफ्टवेअर इंजिनियर श्रीकांत परे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत कोट्यवधी रुपयांची रोकड आणि 1 रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली असून या छापेमारी दरम्यान 2 पेट्यांमध्ये भरलेली रोकड सापडली आहे। या प्रकरणी त्यांनी पुण्याला नेऊन अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे। जीएसटी गुप्तचर विभागाच्या तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्रीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली असून त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते। राज ठाकरे यांनी लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी आजचा दिवस मराठी माणसांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा आहे अशी प्रतिक्रिया दिली।
मुंबईतील कांदिवलीच्या आकुर्ली परिसरात म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नी रेणू कटरे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रेणू कटरे या शिक्षिका असून पैशाच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वारंवार होणाऱ्या वादांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे। मात्र या प्रकरणात नवं वळण आलं असून रेणू कटरे यांचे भाऊ ॲडव्होकेट नितीन शेवाळ यांनी सांगितले आहे की आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यांनी थेट पती बापू कटरे यांच्यावर बहिणीचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे। तर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून रेणू कटरे यांचा मृत्यू अपघाती, आत्महत्येचा की इतर कोणाचा प्रकार होता हे तपासातून स्पष्ट होणार आहे। हरिद्वारमधील प्रसिद्ध मानसादेवी मंदिरात मोठी दुर्घटना घडली असून मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अचानक गोंधळ उडाल्याने चेंगराचेंगरी झाली आहे। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत। प्राथमिक माहितीनुसार मंदिराच्या पायऱ्यांवर विद्युत तारे संदर्भात अफवा पसरवल्यामुळे गर्दीत भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। यात अनेक भाविक पायऱ्यांवरून घसरले तर काही जण चेंगराचेंगरीत सापडले। यावर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा केली। या घटनेमुळे राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असून आणि सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाने यावर चौकशी सुरू केली आहे। जालना जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कपाशी आणि सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतात गुडघाभर पाणी साचल्याने शेतांचे तळ्यांमध्ये रूपांतर झाले असून 3 तालुक्यांमध्ये घरात पाणी शिरले आहे। नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। तर हवामान विभागाने सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केला। गावकऱ्यांनी पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याची शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे।